नमस्कार. क्रीडांगणच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. ओडिसा भुवनेश्वर या ठिकाणी आत्ताच राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रानं सलग 7व्यांदा दुहेरी मुकुट पटकावला. कुमार गटात 32वे तर मुलींच्या गटात 23वे विजेतेपद महाराष्ट्रानं पटकावलं. आत्तापर्यंत कुमार गटात महाराष्ट्रानं 36 वेळा अंतिम फेरी गाठली आहे तर मुलींनी 32 वेळा. कुमार गटाच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रानं दिल्लीचा 11-9 असा धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या कुमार संघात होते सौरभ अहिर, धीरज भावे, सूरज झोरे, प्रथमेश पाटील, रवी वसावे, वैभव मोरे, विवेक ब्राह्मणे, सारंग लबडे, आदित्य कुदळे, किरण वसावे, अथर्व डहाणे, भरतसिंग वसावे, प्रशिक्षक सोमनाथ बनसोडे आणि व्यवस्थापक अजित संघवे. आदित्य कुदळेनं 2.5 मिनिटं संरक्षण करत 5 गडी बाद केले. सूरज झोरोनं 3 मिनिटं 40 सेकंद संरक्षण करत 2 गडी बाद केले. किरण वसावेनं 3 मिनिटं 10 सेकंद संरक्षण करत 1 गडी बाद केला. धीरज भावेनं 2 मिनिटं संरक्षण केलं तर विवेक ब्राह्मणेनं 3 गडी बाद केले. मुलींच्या संघात होत्या मयुरी पवार, प्रीती काळे, कल्याणी कंक, दीपाली राठोड, अश्विनी शिंदे, सरिता दिवा, वृषाली भोये, अंकिता लोहार, संपदा मोरे, गौरी शिंदे, जान्हवी पेठे, कौशल्या पवार, प्रशिक्षक सचिन चव्हाण आणि व्यवस्थापिका सालेहा शेख. संघाचे फिजिओ होते डॉक्टर किरण वाघ. अंकिता लोहार आणि अश्विनी शिंदेनं 3 मिनिटं 50 सेकंद संरक्षण केलं. संपदा मोरेनं 2 गडी बाद केले. दीपाली राठोडनं 1.5 मिनिटं संरक्षण करत 2 गडी बाद केले. कोल्हापूरच्या श्रेया पाटील, स्नेहा होनमुळे आणि वैष्णवी पवारनंही चांगलं खेळाचं प्रदर्शन केलं, पण त्यांची झुंज अपयशी ठरली आणि महाराष्ट्राच्या मुलींनी विजेतेपद पटकावलं. मुलींची ही अंतिम लढत मात्र उपस्थित मोजक्याच प्रेक्षकांची दाद देऊन गेली. इथे वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर आपण भेटणार आहोत 40व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेतील काही खेळाडूंना, प्रशिक्षकांना तसेच भारतीय खो खो महासंघाचे महासचिव यांना. राष्ट्रीय खो खो स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कुमार गटातला खेळाडू, वीर अभिमन्यू पुरस्कार प्राप्त विजेता, अनेक सुवर्ण पदक ज्यांनी मिळवली आहेत असा आदित्य कुदळे आता आपल्या बरोबर आहेत. नमस्कार आदित्य, तुझं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आदित्य, घरातलं पोषक वातावरण तुझं खो खो साठी कसं आहे? तुला कसा सपोर्ट घरातून मिळतो? घरातून सांगायचं झालं तर मम्मी पप्पा दोघंही मला सपोर्ट करतात. खो खो बाबतीत झालं, अभ्यासातही सुद्धा दोघं मला सपोर्ट करतात. खो खोचं सांगायचं झालं तर मी 6वी पासून खो खो खेळायला चालू केलं. 6वी आता 12वीला आहे मी. सायन्स
6 वर्ष झाले मी खेळतोय. मग 6 वर्षात खूप वेळा अपयश आलं. राज्य अजिंक्य स्पर्धा खेळलो पण तिथं नेहमी अपयश येत होतं. त्यामुळे पण मी खचून नाही गेलो. खचून न जाता सराव चालू ठेवला. व नंतर आता 7व्या वर्षी मला यश मिळालं. महाराष्ट्राच्या संघात माझी निवड झाली व मला महाराष्ट्राकडून खेळण्याची संधी मिळाली. आदित्य, वीर अभिमन्यू पुरस्कार प्राप्त विजेता तू आहेस, तर हा पुरस्कार स्वीकारताना तुला कसं वाटलं? सेमीफायनल आणि फायनल मॅचच्या कामगिरीवर मला हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना मला खूप आनंद झाला. मला, माझ्या घरच्यांना, माझ्या मार्गदर्शकांना व माझ्या अहमदनगर जिल्ह्याला सर्वांना माझ्यावर अभिमान आहे. नक्कीच आदित्य, ही अभिमानास्पद अशीच गोष्ट आहे की सगळ्यांच्याच बाबतीत सगळेच जण तुझ्यावर खुश आहेत. येणाऱ्या भविष्य काळात तुला काय व्हावंसं वाटतं? काय तुझी इच्छा आहे? मला खो खोचंच करिअर करायचं आहे. रेल्वेच्या संघाकडनं खेळण्याचं माझं ध्येय आहे आणि मी ते नक्कीच पूर्ण करेन. निश्चित आदित्य, तुझं जे ध्येय आहे ते पूर्ण होईल अशी यासाठी आम्ही तुला खूप खूप शुभेच्छा देतो. तू इथे आलास आणि तुझे अनुभव आम्हाला सांगितलेस त्याबद्दल कार्यक्रमात तुझे आभार मानते. धन्यवाद. आत्ताच झालेल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये कुमार संघाचे प्रशिक्षक होते सोमनाथ बनसोडे सर. अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी असणारे अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळाचे सचिव सोमनाथ बनसोडे सर आत्ता आपल्या बरोबर आहेत. कार्यक्रमात त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. खरं सांगायचं तर राज्यस्तरीय खो खो स्पर्धा या आपल्या मातीत होणाऱ्या स्पर्धा आहेत आणि राष्ट्रीय स्पर्धा मात्र मॅटवर होतात. तर मातीमध्ये खेळताना आणि मॅटवर खेळताना खेळाडूंना कोणत्या संकटाचा सामना करावा लागतो? निश्चितच खूप मोठा फरक आहे मॅटवर खेळणं आणि मातीत खेळणं. राज्यस्तरीय स्पर्धा आमची ज्यावेळेस मातीत झाली त्यावेळेस त्यांना उघड्या पायाने खेळावं लागतं आणि ज्यावेळेस मॅटवर खेळतो त्यावेळेस त्याचा शूज घालून खेळावं लागतं. फरक असा जाणवतो की ज्यावेळेस मातीत खेळतो वर्षानुवर्ष आपली जी मुलं असतात ते मातीत खेळत असतात आणि त्यांना ज्या काही छोट्या छोट्या मुवमेंट्स असतात, जे चेक देणे, डॉजेस देणे किंवा स्पीड कंट्रोल, ह्या सगळ्या गोष्टी मातीत खेळत असताना त्यांना इझी जातात. परंतु ज्यावेळेस उलट आपण मॅटवर ज्यावेळेस खेळत असतो त्यावेळेस मॅटचा उपयोग गादीसारखा होतो, त्यामुळे स्पीड कंट्रोल होत नाही. प्लेन खेळावं लागतं तिथं. प्लेन खेळत असताना अँकल प्रॉब्लेम येणं किंवा पाय भरून येणं किंवा पायात इंजुरी होणं यासारख्या गोष्टीला सामोरं जावं लागतं मुलांना. आणि एकूणच ह्या दोन्ही खेळामध्ये जो मातीतला जो थरार आहे तो मॅटवरती आपल्याला पाहायला कमी मिळतो आम्हाला. खरं आहे, पण एवढं असूनही आपल्याला विजयाचा मुकुट मिळालेला आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट विचारावीशी वाटते की आत्ताचं आपल्याकडचं जे वातावरण आहे ते पावसाळी वातावरण, पण भुवनेश्वरला ही स्पर्धा झाली तिकडचं वातावरण हे उष्ण असं वातावरण होतं. तर ह्या सगळ्याचा समतोल आपल्या खेळाडूंनी कसा साधला? निश्चितच आपल्या वातावरणात आणि ओरिसामध्ये जे राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान जे वातावरण होतं त्यात खूपच अंतर होतं. ज्यावेळेस आम्ही सराव शिबिरादरम्यान इथं प्रॅक्टिस करत होतो त्यावेळेस आमचे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे जे सतर्क पदाधिकारी आहेत त्यांना ज्यावेळेस कल्पना आली की बाबा ओरिसा इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धा ह्या मॅटवरती होणार आहेत, त्यावेळेस आम्हाला युद्ध पातळीवर त्यांनी मॅट अवेलेबल केल्या आणि नंतर आमचा मॅटवर सराव चालू झाला. मातीत 5 दिवस होता, नंतर मॅटवरती 5-6 दिवस होता. त्यामुळे आम्हाला निश्चितच ह्या गोष्टीचा फायदा पुढं राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाला. ही स्पर्धा सुरू असताना कुमारांची घौडदौड सुरूच होती, पण त्यावेळेला प्रशिक्षक म्हणून आपण कसं काम केलं? निश्चितच त्यांना प्रशिक्षण देणं हे थोडं महाराष्ट्रासाठी एवढं काय मला अवघड गेलं नाही, कारण मी गेली 25 वर्ष झालं ह्या खेळाशी संबंधित आहे. खेळाडू म्हणून, एक प्रशिक्षक म्हणून मी माझी जिल्ह्याची टीम अनेक वेळा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मी माझी टीम घेऊन गेलेलो आहे. प्रशिक्षण देणं माझ्यासाठी काय एवढं अवघड नव्हतं. राज्य संघटनेने जे काय मला कुशल खेळाडू दिलेले होते ते अनुभवी पण होते. त्यांनी अंडर-14 राष्ट्रीय स्पर्धा खेळले होते, त्यामुळे त्यांना प्रशिक्षण देणं माझ्यासाठी काही एवढी अवघड गोष्ट नव्हती. आपण प्रदीर्घ अनुभवाने समृद्ध आहात त्यामुळे हे अवघड गेलं नाही. महाराष्ट्राचा कुमारांचा संघ नेहमीच या सगळ्या स्पर्धांमध्ये उजवी कामगिरी करताना दिसतो, तर या स्पर्धेदरम्यान विजयाचं एक दडपण प्रशिक्षक म्हणून आपल्याला जाणवलं का? दडपण असं काय म्हणता येणार नाही, कारण इतके वर्ष अबाधित असणारं आपलं वर्चस्व, सलग आमचं हे 16वं विजेतेपद आहे आता जे आम्हाला मिळालं आहे ते. इतके वर्ष आम्ही अबाधित असणारा किल्ला आम्ही राखला आहे. विजयाचं दडपण, विजय आमचा निश्चित होता, परंतु विजय हा मोठ्या फरकानं होणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. त्यासाठी कोच या नात्यानं किंवा महाराष्ट्राचा प्रशिक्षक या नात्यानं ज्या संघाबरोबर आम्हाला खेळायचं आहे त्या संघाच्या मॅचेस आम्ही ऑब्झर्व केल्या
ऑब्झर्व केल्यानंतर आम्ही त्या याच्यानुसार आम्ही आमचे प्लॅनिंग, आमची योजना आखत गेलो आणि विजय आम्हाला सुकर झाला त्यासाठी. थोडक्यात निरीक्षणातून बारकावे टिपून हा सगळा प्रवास केला गेल्यामुळे हे सोपं झालं, हे आता सरांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवलं. सरांनी हेही सांगितलं की अनेक वर्ष ते प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांचा हा अनुभव कसा आहे, पुढे भविष्यात कशा पद्धतीने त्यांना काम करायचंय हे त्यांना विचारूया. ह्यासाठी मी सर्वप्रथम आमचे डॉक्टर चंद्रजित जाधव सर आहेत, त्यांचे मी आभारी आहे की त्यांनी मला एवढी मोठी संधी दिली महाराष्ट्र प्रशिक्षक होण्याची. जे काय त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, ह्या सगळ्या गोष्टीचा मी खरंच त्यांचा आभारी आहे. गेली 25 वर्षे मी ह्या गोष्टीत कार्यरत असताना मला म्हणजे त्यांचं मला वेळोवेळी वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा मला संपर्क आला आणि त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्यामुळे मला काही असं एवढं अवघड गेलं नाही त्यांना प्रशिक्षण देणं मुलांना किंवा काय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी मार्गदर्शन करत गेलो मुलांना. एकूणच मला आनंद झाला या सगळ्या गोष्टीसाठी. सर, आपण इथे आलात आणि आम्हाला खूप छान पद्धतीने स्पर्धेचा अनुभव सांगितला, त्याबद्दल कार्यक्रमात मी आपले मनपूर्वक आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. 40व्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेची सर्वोत्कृष्ट खेळाडू, जानकी पुरस्कार प्राप्त विजेती खेळाडू, अनेक स्पर्धांमध्ये जिने सहभाग नोंदवलाय ती अश्विनी शिंदे आत्ता आपल्या बरोबर आहे. कार्यक्रमात अश्विनीचं मी मनपूर्वक स्वागत करते. अश्विनी, या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून तू पात्र ठरलीस, तर तुला त्यावेळेला काय वाटलं? म्हणजे मला पुरस्कार भेटला ही शब्दात सांगता येत नव्हता, एवढा आनंद झालता मला. मी महाराष्ट्र जिंकावं म्हणून, सुवर्ण पदक भेटावं म्हणून माझा संपूर्ण परफॉर्मन्स दिला. मला एवढा आनंद झाला, मी काहीच. खरंय, 9वीतली विद्यार्थिनी तिचा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाहीये. अश्विनी, तुला विचारावं असं वाटतं की घरातलं तुझं वातावरण खेळासाठी कसं आहे? खरं तर माझ्या पप्पाला कुस्तीची आवड असल्यामुळं घरात खूप म्हणजे खेळाचं आनंदाचं वातावरण आहे. माझी बहीण पण 8 ते 9 राष्ट्रीय खेळात समावेश आहे तिचा पण. क्या बात आहे, म्हणजे घरात तुला खूप पोषक वातावरण आहे आणि म्हणून तू खूप चांगल्या पद्धतीने तुझा परफॉर्मन्स देते आहेस. तुला भविष्यात काय करायची इच्छा आहे अश्विनी? आमच्या ग्राउंडवर सारिकाताई, सुप्रियाताई ह्यांच्यासारखं एक सक्षम अधिकारी बनून क्रीडातला विकास वाढवायचा आहे. वा, खूप छान ध्येय आणि स्वप्न तिने उराशी बाळगलंय आणि हे तिचं ध्येय पूर्ण करण्यासाठी मी तिला खूप खूप शुभेच्छा देते. अश्विनी, तू इथे आलीस आणि आम्हाला छान पद्धतीने छोट्या तुझ्या स्वप्नाबद्दल सांगितलंस, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार मानते. थँक्यू. आणि आता आपल्या सोबत आहेत मुलींच्या संघांचे प्रशिक्षक, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड येथील प्राध्यापक, राणा प्रताप क्रीडा मंडळ कुपवाड येथील सदस्य सचिन चव्हाण सर. कार्यक्रमात मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. आपण मुलींच्या संघाचे प्रशिक्षक या नात्याने या सगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता, तर मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की आपला खो खो हा मातीतला खेळ आणि असं असून सुद्धा ओरिसाच्या मुलींकडून आपली पुरती दमछाक केली गेली, तर त्यावेळेला काय आपला अनुभव होता, असं का झालं? आपलं स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर जे आहे ते पूर्णपणे मातीच्या ग्राउंडवरती झालं होतं आणि स्पर्धा ह्या पूर्णपणे इंडोर मॅटच्या ग्राउंडवरती होत्या आणि आपला मॅटचा सराव थोडासा कमी झाल्यामुळे आणि आपला प्रतिस्पर्धी यजमान ओरिसा संघ जो होता त्यांचा पूर्णपणे सराव हा गेले 3 महिने झालं मॅटच्या ग्राउंडवरती होता. त्याचा आपल्या खेळाडूंच्या परफॉर्मन्सवरती थोडासा परिणाम झाला आणि स्पर्धेच्या ठिकाणचं जे वातावरण होतं अतिशय उष्ण आणि दमट वातावरण असल्यामुळे आपल्या खेळाडूंच्यामध्ये दमछाक निर्माण होत होती. मसल फटीक असेल, मसल क्रॅम्प आहेत, यासारखे प्रकार घडत होते. तरी देखील आम्ही खेळाडूंचं मनोधैर्य राखून अंतिम सामन्यामध्ये आम्ही मजल मारून त्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. खूप कमी शब्दात पण अगदी अचूकरित्या सरांनी आपल्याला सांगितलं की वातावरणातल्या तफावत आणि मॅटचा कमी पडलेला सराव या 2 गोष्टी आपल्याला यासाठी कारणीभूत ठरल्या. असं असलं तरी अगदी सगळ्या सामन्यांमध्ये आपली बरोबरी सुरू होती, तर त्यावेळेला आपल्या मनामध्ये नेमकी कुठली चलबिचल होती आणि त्यासाठी आपण नियोजन कसं केलं? या 40व्या कुमार मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सर्वच संघांना इंडोर हॉलमध्ये प्रवेश नव्हता. आम्ही आपल्या प्रतिस्पर्धी संघाचे सामने जर पाहायचे असेल तरी आपल्या खेळाडूंना आपला सामना ज्यावेळी आहे त्याच वेळी मैदानात सोडलं जात होतं. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ ज्या ओरिसा संघ आपल्या उपांत्य सामन्यामध्ये होता त्यांचा सामना, त्यांचे इतर सामने आम्हाला संपूर्णपणे पाहायला मिळाले नव्हते आणि जे काही आम्ही त्यांचे सामने पाहिले ते सर्व सामने एकतर्फी असल्यामुळे आपल्याला
समोरच्या संघातील स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत, वीक पॉईंट काय आहेत याचा अभ्यास पुरेसा करता आला नव्हता. तरी देखील उपांत्य सामन्यामध्ये आमची थोडीफार दमछाक झाली. तरी देखील आमच्या संपूर्ण संघातील खेळाडूंनी संघभावना राखून त्यांचं मनोधैर्य वाढून आम्ही हा सामना जिंकला. क्या बात आहे. संघ भावनेला प्रचंड महत्त्व आहे. ज्यावेळेला गट एक असेल त्यावेळेला विजय सोपा होऊ शकतो आणि हे आपल्याकडे या स्पर्धेतून समोर आलं. पुढच्या काळात जर प्रथम क्रमांक पटकायचा असेल आणि ते सिंहासन मिळवायचं असेल तर आपण काय नियोजन करणार आहात? महाराष्ट्र खो खो असेल नेहमीच खेळाडू हा केंद्रबिंदू मानून त्या दृष्टीनं कार्य करत असते. निश्चितच येणाऱ्या कालावधीत कोचेससाठी कोचेस ट्रेनिंग प्लॅन असेल, खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिर असतील, यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्र खो खो असेल नेहमीच कार्यरत आहे आणि निश्चितच भविष्यात देखील अशा प्रकारचे चांगले उपक्रम राबवून राष्ट्रीय स्तरावरती, आंतरराष्ट्रीय स्तरावरती महाराष्ट्रातील खेळाडू कशा प्रकारे जास्त चमकतील आणि त्यांच्या कामगिरीमध्ये कशा प्रकारे सुधारणा होईल, त्यांची कार्यकुशलता कशा प्रकारे वाढेल, यासाठी महाराष्ट्र खो खो असेल नेहमीच कार्यशील आहे. प्रशिक्षक म्हणून आपला अनुभव काय आहे हे आता आम्हाला थोडक्यात ऐकायचंय. मी साधारणतः 22 वर्ष झालं या खेळाशी निगडीत आहे आणि याच्यापूर्वी मी जे काही खेळाडूंना प्रशिक्षण दिलं ते कुमार गटातील खेळाडूंना होतं आणि प्रथमच मी मुली संघातील खेळाडूंना प्रशिक्षणाची जबाबदारी मला महाराष्ट्र खो खो संघटनेने दिली. निश्चितच महाराष्ट्र खो खो असोसिएशनचं या वयोगटामध्ये असलेलं सिंहासन कायम राखणं ही माझ्यासाठी महत्त्वाची जबाबदारी होती आणि प्रशिक्षण शिबिराच्या पहिल्या दिवसापासून अगदी स्पर्धेच्या अंतिम दिवसापर्यंत आम्ही सर्व खेळाडू आणि आमचे सर्व जे पदाधिकारी आहेत यांनी एक ध्येयगाठ बांधली होती की निश्चितच आपलं हे सिंहासन आहे ते कायम ठेवायचं आहे. आणि या प्रसंगी मला भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव प्राध्यापक डॉक्टर चंद्रित जाधव सर, तसेच महाराष्ट्र खो खो संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले सर, सचिव ॲडव्होकेट गोविंद शर्मा सर, खजिनदार ॲडव्होकेट अरुण देशमुख सर, या सर्वांचं तसेच सर्वच पदाधिकाऱ्यांचं मला सहकार्य मार्गदर्शन या ठिकाणी लाभलं. आपल्याकडे मुलींचा यात विजय कसा झाला हे खूप छान पद्धतीने सरांनी आपल्याला सांगितलं आणि वेळात वेळ काढून ते इथे आले त्याबद्दल कार्यक्रमात मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद मॅडम. आपण बातचीत अशीच सुरू ठेवणार आहोत, पण आत्ता वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. ब्रेक नंतर आपलं मनपूर्वक स्वागत. आत्ता आपल्याबरोबर आहेत भारतीय खो खो महासंघाचे महासचिव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते तसेच राज्य क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते डॉक्टर चंद्रजीत जाधव सर. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार, थँक्यू. आपण इथे आलात, मला पहिलाच प्रश्न अतिशय उत्सुकतेने विचारावासा वाटतो. कुमार आणि मुली राष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्येच कायमच आपलं वर्चस्व राखत आलेत, तर त्यांच्या यशाचं गमक काय आहे? खरं बघायला गेलं तर महाराष्ट्र खो खो असोसिएशनची स्थापना 1956 साली झाली आणि खो खो हा खेळ महाराष्ट्राच्या जनमानसात रुजलेला असा खेळ आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांच्या मनावर अधिराज्य करणारा हा खेळ, अतिशय सुंदर असे कौशल्य असणारा हा खेळ, पदलालित्य असणारा हा खेळ आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राजाश्रय आणि लोकांचा लोकाश्रय हा फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि आज महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या संलग्न असणाऱ्या आमच्या जिल्हा संघटना असतील, क्लब असतील, शाळा, संस्था खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि प्रत्येक वर्षी अधिकाधिक खेळाडू निर्माण झाले पाहिजेत या भूमिकेतून आमचे सर्व सहकारी काम करतायत. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या देखील काही योजना आहेत, त्या योजनांचा असणारा वापर योग्य पद्धतीनं करून हा खेळ वाढीसाठी प्रसार प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र खो खो असोसिएशन कार्यरत आहे. आणि त्याचा परिणाम की 1956 पासून ते आज तागायत सर्वच गटामध्ये महाराष्ट्राचं अधिकाधिक प्रभुत्व आपल्याला पाहायला मिळत आहे. 1956 ते आज 2021 इतका प्रदीर्घ अनुभव आपल्याला आहे आणि नेहमीच आपलं यश पुढे येत आलंय. खरं सांगायचं तर तळागाळामध्ये खो खो पोहोचावा याच्यासाठी असोसिएशन कुठले कुठले उपक्रम राबवते आणि काय नियोजन आपलं आहे? खरं तर खो खो खेळाचा विकास, प्रसार प्रचार, वाढ विकास होण्यासाठी महाराष्ट्र खो खो असोसिएशन, भारतीय खो खो महासंघ सातत्यानं प्रयत्नशील आहे. याच्यामध्ये खेळाडूंच्या बाबतची स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिरं असतील, कोचेस कोचिंग कॅम्प असतील, त्या ठिकाणी खेळाडूंच्या बाबत आहाराच्या बाबत असेल, फूड न्यूट्रिशनिस्टचे जे काही मार्गदर्शन आहे ते असेल, ट्रेनिंग प्रोग्रामच्या बाबतचा कार्यक्रम असेल, असे विविध कार्यक्रम आम्ही सातत्यानं वर्षभर राबवत असतो, जेणेकरून या खेळाशी असणारी नाळ खेळाडू असेल, प्रशिक्षक असेल, संघटक असेल यांची कायम राहिली पाहिजे. या भूमिकेतून महाराष्ट्र खो खो असोसिएशन सातत्यानं काम करत आहे आणि त्याचाच परिणाम हा खेळ अधिकाधिक वाढत असताना आपण आज पाहतोय.
हा खेळ निश्चितच वाढतोय हे म्हणायला हरकत नाही, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा खो खो खेळ जाऊन पोचलाय. तर याच्यामध्ये साधारण आपल्या महाराष्ट्राचं काय योगदान आहे? आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठले कुठले देश या खेळामध्ये सहभागी होत आहेत? या ठिकाणी भारतीय खो खो महासंघाचा सहसचिव म्हणून मी कार्यरत असताना मला खूप आनंद वाटतोय की महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला हा खेळ आज जगातील जवळपास 35 पेक्षा अधिक राष्ट्रांमध्ये खेळला जातोय. आणि सर्वात मोठी उपलब्धी आफ्रिकन कंट्री असतील, इंग्लंड सारखा देश असेल, दक्षिण कोरिया असेल, आशियाई देशामध्ये तर नक्कीच हा खेळ खेळला जातोय. पण त्या पलीकडे देखील उर्वरित राष्ट्र देखील हा खेळ खूप चांगल्या पद्धतीने आज त्या देशामध्ये वाढण्यासाठी प्रयत्न करतायत. ही आमच्यासाठी फार मोठी उपलब्धी आहे. आणि विशेष करून आफ्रिकन कंट्री आणि इंग्लंडमध्ये या खेळाला खूप मोठा प्रतिसाद मिळतोय. त्यांच्या नियमित स्पर्धा होत आहेत. ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अशी बाब आहे. याच बाबतीत आंतरराष्ट्रीय दर्जावर काम करताना जागतिक खो खो संघटना कार्यरत आहे, तर त्यांचं मुख्यालय कुठे आहे आणि यांचं नियोजन कशा पद्धतीने चालतं? जागतिक खो खो महासंघाचं जे आमचं कार्यालय आहे ते लंडनमध्ये आहे. आणि रोहित हल्दानिया हे जागतिक खो खो महासंघाचे सरचिटणीस म्हणून, सेक्रेटरी म्हणून काम करत आहेत. आणि त्यांचं काम अतिशय खूप चांगल्या पद्धतीचं आहे. आणि अधिकाधिक खेळाडू पूर्ण जगामध्ये खो खोसाठी प्रवृत्त झाले पाहिजेत, ह्या खेळाकडे आकर्षित झाले पाहिजेत, या भूमिकेतून ते काम करतायत. आणि मला आनंद वाटतो की मागील वर्षीच्या 2020 एप्रिलमध्ये भारतीय खो खो महासंघाच्या वतीने जवळपास 19 राष्ट्रांच्या खेळाडूंचं, प्रशिक्षकांचं शिबिर दिल्ली इथं आयोजित केलेलं होतं. आणि त्याचा परिणाम म्हणजेच आज आफ्रिकन आणि युरोपियन कंट्रीमध्ये हा खेळ खूप मोठ्या प्रमाणात आज खेळला जातोय. ही आमच्यासाठी फार मोठी आनंदाची बाब आहे. क्या बात आहे. महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल खो खो हा खेळ आज विविध देशांमध्ये खेळला जातोय. मला या निमित्ताने विचारावंसं वाटतं की आंतरराष्ट्रीय स्तरावरती अजिंक्यपद स्पर्धांचं कधी आयोजन होणार आहे? पुढची स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर कधी कुठे असेल? मागच्या मे 2020 मध्येच आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आणि त्या पद्धतीचं स्पर्धापूर्व प्रशिक्षण देखील खेळाडूंचं सुरू झालेलं होतं. परंतु मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन झाला आणि नंतरचा कार्यक्रम हा पूर्णपणे भारतीय खो खो महासंघाला, जागतिक खो खो महासंघाला हा बदलावा लागला. आणि त्यानंतर लगेचच जागतिक अजिंक्यपद खो खो स्पर्धेचं देखील आयोजन दिल्लीमध्ये करण्याच्या बाबतची घोषणा झालेली होती. परंतु हा विपरीत असा कालखंड आहे. कोरोनामुळे सर्वच गोष्टींच्या वरती मर्यादा आलेल्या आहेत. परंतु भारतीय खो खो महासंघाच्या वतीनं, जागतिक खो खो महासंघाच्या वतीनं मी निश्चितपणे सांगू इच्छितो की 2022च्या सुरुवातीला एप्रिल 2022 मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धा आणि डिसेंबरपर्यंत जागतिक खो खो स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्याच्या पद्धतीचं आयोजन आणि नियोजन हे भारतीय खो खो महासंघाच्या वतीनं या ठिकाणी सुरू आहे. खूप छान, अतिशय योग्य अशा पद्धतीने आपलं नियोजन सुरू आहे. आणि यात अजून एका गोष्टीची भर पडते, ती म्हणजे अल्टिमेट खो खो. तर नक्की ही संकल्पना काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. खरं तर भारतीय खो खो महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय सुधांशु मित्तलजी आणि सरचिटणीस MS त्यागी सर आणि पूर्ण आमचे भारतीय खो खो महासंघाचे पदाधिकारी, अधिकारी यांच्या प्रयत्नातून डाबर ग्रुपच्या माध्यमातून अल्टिमेट लीग खो खो स्पर्धा सुरू होते. आणि खऱ्या अर्थानं आज जर मी आत्मविश्वासानं सांगू इच्छितो की क्रिकेट नंतरची सर्वात श्रीमंत संघटना कुठची झाली असेल तर खो खो फेडरेशन ऑफ इंडिया ही झालेली आहे. आणि त्याचं स्वरूप जे आहे ते खूप वेगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 27 फेब्रुवारी 2022 पासून ती स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पूर्ण चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळेल. आणि त्याचं जे रूपडं आहे ते खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीचं आहेत. अनेक नियमांच्या मध्ये बदल प्रायोगिक तत्वाच्या वरती केलेला आहे की जेणेकरून भारतीय असणारा हा खेळ, महाराष्ट्राच्या मातीत असणारा खेळ जागतिक लेवलवरती अधिकाधिक प्रसिद्ध झाला पाहिजे, त्याला खूप चांगल्या पद्धतीचा लोकाश्रय मिळाला पाहिजे. या भूमिकेतून अल्टिमेट लीग खो खो स्पर्धेसाठी खूप चांगल्या पद्धतीचं स्ट्रक्चर आम्ही तयार केलेलं आहे. अल्टिमेट खो खो आणि मुख्य खो खो, तर यात नेमका फरक कुठे असेल? खरं तर याच्यामध्ये अल्टिमेट लीगचा असणारा खो खो आणि नियमित खेळला जाणारा खो खो, या दोन्ही खो खोमध्ये नियमांच्या मध्ये प्रचंड असा बदल या ठिकाणी भारतीय खो खो महासंघाच्या वतीनं केलेला आहे की जेणेकरून अल्टिमेट लीगच्या खो खोमधून जो काही वेगळे नियम आम्ही तयार केलेले आहेत त्या नियमानुसार खूप बदल, नियमित असणारे खो खोचे नियम वेगळे आहेत, अल्टिमेट लीगचे खो खोचे नियम हे वेगळे आहेत आणि खूप मोठी तफावत या नियमांच्या मध्ये आहे. आम्ही अल्टिमेट लीग खो खोच्या माध्यमातून अधिकाधिक थरार निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्या नियमातून केलेला आहे. शेवटी कोणताही खेळ प्रसिद्ध होण्यासाठी अनेकांचा विरोध आहे की अल्टिमेट लीगचे जे नियम आहेत ते थोडेसे
खेळाडूंच्यासाठी योग्य नाहीत, खेळ वाढीसाठी योग्य नाहीत, परंतु शेवटी प्रयोग केला पाहिजे, वेगवेगळ्या नियमांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. या भूमिकेतून खूप काही सारे नियम आम्ही बदलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि मला खात्री आहे की ते सर्व जे बदललेले नियम आहेत त्याचा सकारात्मक त्याचं पडसाद खूप चांगल्या पद्धतीनं पडू शकेल असा मला आत्मविश्वास आहे. निश्चितच आपण इतकी खात्री दर्शवताय म्हटल्यानंतर अल्टिमेट खो खो लीग ही स्पर्धा निश्चित यशस्वी होईल. आपण इथे आलात आणि खूप कमी शब्दात आम्हाला खूप चांगल्या संकल्पना समजावून सांगितल्यात, त्याबद्दल कार्यक्रमात मी आपले मनपूर्वक आभार मानते. मी देखील आपला मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. क्रीडा रसिक हो, 40वी राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धा आपण प्रत्यक्ष जरी बघू शकलो नाही तरी सुद्धा आज या सगळ्यांच्या निमित्ताने आपण तिचे साक्षीदार झालोय. येणाऱ्या पुढच्या काळात खो खो या खेळात निश्चित आपली प्रगती होणार आहे असा मला आज विश्वास वाटतो. आजचा हा भाग याच ठिकाणी संपतो आहे. भेटणार आहोत पुढच्या भागात नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत धन्यवाद.